नमस्कार, मी सौरभ क्षीरसागर सिनेसृष्टीमधून आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत चौथ्या आठवड्यात बाहेर आलेले एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि हँडसम हंक ओमकार राऊत. ओमकार, कसा आहेस? मस्त, खूप मजेत आहे मी आता, बट थोडा वाईट आहे, लवकर बाहेर आलो मी. नाही, लवकर तर नाही आलास ऑनेस्टली स्पीकिंग, कारण तुझं पहिल्याच दिवशी एक स्टेटमेंट होतं की मी रिअल असणार आहे, मी अजिबात फेक नसणार आहे, आणि तेच तू राहिलास स्टार्ट टू. ओव्हरऑल प्रवासाबद्दल तू काय सांगशील? खूप छोटा प्रवास होता, बट खूप इंटरेस्टिंग होता. खूप नवीन नवीन गोष्टी झाल्या माझ्यासोबत घरामध्ये, आणि कधी मी विचार नव्हता केला की मी बिग बॉस मध्ये जाईन, बट ही ऑपॉर्च्युनिटी भेटली मला. मी ती ग्रॅब केली, आणि जसं मी बोललो तुम्हाला, रिअल मी राहून खेळेन, तसं मी रिअल लावून खेळलो. मला कुठे गिल्ट नाही की मी वाईट खेळलो किंवा चांगलं खेळलो. तसे माझे आधी प्रिन्सिपल्स होते, सगळे प्रिन्सिपल्स फॉलो करून मी खेळलो, तर त्याचा अभिमान आहे मला. एक्झॅक्टली, कारण फर्स्ट वीक मध्येच तू खूप गाजला, कारण तू डायरेक्ट विशालला भेटला होता. राईट. आणि फिजिकली पण म्हणजे भेटलाच त्याला, आणि Right. नेक्स्ट टाइम पण तू रोशनला भेटला. राईट. म्हणजे असं नाही की तू कोणत्या मध्ये बोलतात ना की मुलींची भांडायला गेला, Right. तुझ्यापेक्षा जे वीक आहे फिजिकली त्याच्याशी भांडला, हा. विशालला भेटलास काय? तर ही पहिल्यापासून तुझी स्ट्रॅटेजी होती की हे माझे टार्गेट? स्ट्रॅटेजी नव्हती माझी काही, कारण जेव्हा टास्क येतो तेव्हा आपला टार्गेट असतोच की जो फिजिकली स्ट्रॉंग आहे किंवा तो स्ट्रॉंग डॉमिनेटिंग करतोय त्या गोष्टीला, तर आपण ती करून नाही द्यायचं. ही माझी स्ट्रॅटेजी होती गेम मध्ये. तरी कुठलाही गेम चालू होतो किंवा रोशन असतो ऑपोजिट किंवा विशाल असतो, तर माझं एवढंच असतं की त्यांना टॅकल करून, आता जी वीक आहेत त्यांना तर मी ऑब्व्हियसली टॅकल करणारच आहे, पण जी स्ट्रॉंग आहेत त्यांच्या पुढे मी कसं जाईन याचा विचार करतो नेहमीच. एक्झॅक्टली. सो तू ज्या ग्रुपमध्ये होतास, तू ग्रुपमध्ये होतास का पहिला? तर हा ग्रुपमध्ये पहिला मी ग्रुपमध्ये होतो, सगळे इंडिव्हिज्युअल, मी पण इंडिव्हिज्युअल खेळत होतो. बट एक ग्रुप झाला होता. ग्रुप कधी होतो जेव्हा विशालची टीम येते, विशालची जी टोळी आहे ती येते, त्याच्या ऑपोजिटला जर खेळायचं असतं तेव्हा सगळे एकत्र येतात. बट जेव्हा ते टास्क संपतो तेव्हा ते सगळे एकमेकांच्या विषयीच बिचिंग करतात. सो तो ग्रुप नाही बोलू शकत. फक्त जेव्हा विशालची टीम येते, टोळी येते, तेव्हा हा ग्रुप बनतो बस. पण तुझा जो ग्रुप होता, मी बोलेल म्हणजे टोळी शिवाय जे पण आहे, येस येस, ते तुझा चांगला वापर करू शकले असते, बिकॉज तू तेवढा टास्क मध्ये स्ट्रॉंग होता. मी एका टास्क मध्ये पण आम्ही बघितलं की ऍट अ टाइम तू 3 लोकांना पण पकडलं. राईट. पण ते युज करू शकलेस. तुला वाटतं ते युज झाला नाही झाला का? यूज तर बेसिकली मी माझ्या हिशोबाने जेवढं माझ्याकडून होत आहे ते मी 100% दिलंय. आता जे बाकीचे जे ग्रुपमध्ये होते त्यांना गेम नाही कळत बेसिकली, पहिला म्हणजे. सो त्यांना जर कळला असता तर त्यांनी मला नॉमिनेट नसतं केलं, त्यांनी त्यांच्या साईडला घेऊन खेळवलं असतं मला. जे पण काही आहे त्यांनी त्यांच्या साईडला ठेवून एक स्ट्रॉंग प्लेअर, आता जर तुम्ही बघितलं गेम मध्ये तर ते वन साइड होणार. विशाल, रोशन एका टीम मध्ये, रुचिता एक टीम मध्ये, सगळे फिजिकली स्ट्रॉंग, आणि इकडे कोणच नाही फिजिकली स्ट्रॉंग. जे अर्धे प्लेअर आहेत तिकडे ते पण त्यांना बरं नाहीये किंवा काहीतरी, असे सगळे प्लेअर आहेत. सो ते त्यांना खूप टफ जाईल. त्यांना आता माझी कदर कळेल जेव्हा जसे जसे ते पुढे टास्क मध्ये येतील किंवा कसली गरज लागेल तेव्हा कळेल की ओमकार पाहिजे होता इकडे. एक्झॅक्टली, तेच आता कमी जाणेल, म्हणून ते युटिलाइज नीट नाही करत. अदरवाईज चांगलेच प्लेअर होते तुम्ही. आणि म्हणजे आता अगेन तो एक पॉइंट आहेच, तर मी विचारतो की बऱ्याच लोकांचा असा मुद्दा होता किंवा नॉमिनेट करताना तुला सगळेच बोलायचे की तू दिसला नाही किंवा तुझं इन्व्हॉल्वमेंट नाही किंवा तू मतं मांडत नाही. राईट. बट तुझं असं म्हणणं होतं की मी जिथे आहे तिथेच मी बोलतो. त्याबद्दल तुला काय बोलायचं, म्हणजे एक्सप्लेनेशन काय? हा, एक्सप्लेनेशन बेसिकली सिम्पल आहे माझं. जिकडे मला वाटतं तिकडेच मी बोलतो. छोटे छोटे मुद्दे आहेत किंवा ज्याच्यामध्ये आपलं कामच नाहीये काय बोलणं, तिकडे मी अजिबात बोलत नाही किंवा त्या मुद्द्यात माझा पाय नसतो. आता घरामध्ये कसं झालंय की जे टोळीच्या अपोजिट जेवढे पण आहेत त्यांच्याकडे मुद्दे नाहीयेत. सो ते काय करतात, जेव्हा दुसऱ्याचा गॅस चालू असेल ना तेव्हा आपल्या चपात्या भाजतात. सो ते तसं नेहमी करत होते, ते मला पटायचं नाही. ज्याचा मुद्दा आहे त्यांनी बोला ना, तुम्ही कशाला मध्ये बोलताय. तेच होतं माझं नेहमी. तिकडे माझ्यावरती येते तिकडे मी बोललोच आहे प्रत्येक वेळेला. राईट. आणि तेच म्हणजे आरबी आणि तुझं रिलेशन कसं होतं? आम्ही दोघांचं खूप मोठा भाऊ छोटा भाऊ तुम्ही बोलू शकता. खूप सजेशन मी घेतलेत गेम बद्दल नाही, गेमच्या बाहेर पण जे लाईफ आहे त्यांनी मूवीज केल्यात, बऱ्याचशा गोष्टी केल्यात लाईफमध्ये, मिस्टर इंडिया वगैरे सगळं आहे. सो माझ्यासाठी ते ज्यांनी जे केलंय ते माझ्यासाठी पुढे गोल्स आहेत. सो मी ते कसे अचीव्ह करीन ते मी बऱ्याच गोष्टी विचारल्यात त्याला. सो एक मोठ्या भावासारखं सजेशन देणं किंवा काय करणार ते नेहमीच तो देत आलाय, आणि खूप छान चांगला बॉन्ड आहे आमचा. मोठ्या भाऊ छोटा भाऊ असा बॉन्ड आहे आमचा. आणि तू खरंच स्ट्रॉंग प्लेअर होता, मला असं वाटतं. तू दिसला पण स्ट्रॉंग, पण एका मोमेंटला थोडासा इमोशनल झाला जेव्हा आयुषचा पार्ट आला, तेव्हा थोडं तुझं हे झालं. मैत्रीच्या बाबतीत मी नेहमीच बोलतो की मी थोडासा इमोशनल आहे, कारण जे पॅरेंट्स असतात ते आपल्याला भेटतातच जन्मापासूनच, पण मैत्री ही आपल्या हातामध्ये असते, कशी करायची कशी नाही करायची. तर तिकडे मला असं वाटलं की मी कुठे चुकलो, तेव्हा त्या सिच्युएशनला मला असं वाटलं कुठे चुकलो मी मैत्री करण्यासाठी, किंवा
कुठे माझ्यावरती डाऊट करायला लागलो की अरे असा कसा मित्र बनवला ज्याने मला 15 लोकांमधून नॉमिनेट करायची गरज आली त्याला. तर तेच मला थोडं वाईट वाटलं होतं. राग स्वतःवरती पण होता, त्याच्यावरती पण होता की एवढ्या लोकांमधून त्याने मला नॉमिनेट केलं. मला माहिती होतं की हा गेम आहे, गेम मध्ये या गोष्टी सगळ्या होणारच, बट लवकर झाल्या या गोष्टी. आमचं ठरलं होतं आधीच की आमचं बोलणं होतं ना घरामध्ये बेसिकली. सो आमचं असं होतं की जेव्हा 7-8 जण राहिले, तेव्हा ऑप्शन नाहीये, तू लास्ट ऑप्शन आहेस तर तुला नॉमिनेट करणं. माझ्या डोक्यात पण नव्हतं आयुषला नॉमिनेट करणं, कारण तो एक वीक कॅप्टन होता. सगळ्या गोष्टी दिसतात मला, वीक कॅप्टन झाला, त्याच्यानंतर त्याच्या मुद्दे नाहीये, त्याला आजारी आहे, सगळ्या गोष्टी आल्या. पण मी त्याला कधी असं हे नाही केलं की तू वीक आहे किंवा काय. तिकडे मैत्री मी पुढे आणली, पण तिकडे त्याने जे असं केलं त्याच्यामुळे मी पण चांगलं झालं त्याने ते केलं. त्याच्यानंतर मला गेम नीट कळायला लागला, मी नीट इंडिव्हिज्युअली खेळायला लागलो. ते एक प्लस पॉईंट पण आहे त्या मुद्द्यामध्ये. ओके. आणि ज्या हिशोबाने तू काम होतास, म्हणजे आता रुचिताने बऱ्याच लोकांना त्रास दिला मला, म्हणजे बडबडीने, पण जेव्हा तुझ्यावर आले तेव्हा तू लिटरली इग्नोर केलं. तर तू कामनेस तू कसं आणलास? म्हणजे मी वैतागलो होतो बेसिकली रुचिता आणि त्यांच्या सगळं बडबड ऐकून. खूप मी त्रासलेलो, मला काय बोलायचं नव्हतं त्यांच्यासोबत. कारण तेच आहे की समोरच्याला पोक करणं किंवा समोरच्याकडून ज्या गोष्टी काढून घेणं, आणि तिचा बेसिकली स्वभाव तसा आहे. आणि जेव्हा ती टास्क मध्ये येते तेव्हा ती खूप अग्रेसिव्ह होते आणि तिला असं वाटतं की मी काहीतरी करावं रागामध्ये येऊन. तिला माहिती आहे की माझा राग आहे, सो तिला वाटतं की काहीतरी ती पोक केलं की हा काहीतरी हात हे करेल किंवा काहीतरी तोडफोड करेल आणि बाहेर जाईल. ती स्ट्रॅटेजी होती, बट मी तिकडे काम राहायचो नेहमीच. चांगली गोष्ट. तर आता मी काही नावं घेतो, त्यांना जर तुला सजेशन द्यायचं, ऍडवाइस द्यायचं, तर तू काय देशील? चल, रुचिताच पहिलं नाव. रुचिता म्हणजे दुसऱ्याच्या मुद्द्यामध्ये बोलणारी, तिला नाव देणार मी. तिला काय ऍडवाइस देशील? ऍडवाइस तिने स्वतःचे मुद्दे शोधले पाहिजेत. तिच्या बरोबर जे होतं ते तिने केलं पाहिजे. तिने लोकांच्या मुद्द्यामध्ये पाय न घालता स्वतःचा काहीतरी इमेज, म्हणजे स्वतःचे मुद्दे किंवा काहीतरी असं क्रिएट केलं पाहिजे. आणि थोडंसं हळू बोलली पाहिजे. हळू बोलून तिचे बेसिकली बघाल ना, मुद्दे आहेत, मुद्दे ती मांडते, बरोबर मांडते, बट तिचा जो टोन आहे ना तो त्या लेवलला जातो ना, ती ऐकाविषयी वाटत नाही तिचे मुद्दे. हा एक प्रॉब्लेम आहे. तिचे मुद्दे असतात बरोबर कधी कधी, बट तिच्या त्या टोनमुळे ना पुढे ऐकावंसं वाटत नाही. पहिल्या 2-3 लाईन मुद्देशीर बोलते, नंतर मग हड 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 मग ते नेक्स्ट लेवलला जातं. मग त्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे. दीपाली इमोशनल आहेत त्या खूप, आणि मदर बोलू शकतात घराच्या. राकेश राकेश जेंटलमॅन. विशाल गेमर. विशाल बद्दल जो मुद्दा झाला होता तुझा, राईट, ते पेन फेकला होता आणि ते जे काय होतं गळ्यातलं फेकलं होतं, ते खरंच इतकं होण्यासारखं होतं? हा, ते बेसिकली कसं झालं, आमच्या दोघांमध्ये वाद सुरू होते त्या गोष्टीत. मी खूप रागामध्ये होतो, टास्क चालू होता आणि मी वर जात होतो बसायला आणि ते मला दिसलं. त्याच्याप्रती मला खूप राग होता तेव्हा, मी खूप अग्रेशन मध्येच होतो. त्या रागामध्ये ते विके दिसलं मला आणि उचलून मी जोरात रागामध्ये ते स्विमिंग पूलमध्ये फेकलं. त्यासाठी मी त्याला सॉरी पण बोललो आणि मी कॅमेऱ्यावरती पण बोललो की जे विकेचं काय भेटलं असेल तुम्हाला बाहेर ते आणून द्या. माझ्या टीमला पण बोललो मी की जर विकेचं असं कुठे भेटत असेल तर ते आणून द्या, मी विशालला द्यायला तयार आहे. ते झालं, त्यासाठी मी सॉरी होतो नंतर, कारण ते कसं पर्सनल सामान झालं आणि राग वेगळीकडे आणि त्याचं मी फेकलं रागामध्ये, ती गोष्ट वेगळीकडे. नाही, गुड. सो इव्हन रोशन बद्दल पण मी बोलेन की बरेच लोक रोशनला काय बोलायला घाबरत होते, कारण तो जो फॅक्टर होता सिंपती गेम, की आपण याला बोललो तर मग ते परत आम्ही गावाकडून येतो किंवा काय. बट तू ते नाही विचार केला, तू विचार केला की आपण बिग बॉस मध्ये आहोत, एका लेवलला आहे. तर म्हणजे ते तू कसं हे केलं की सगळ्यांच्या वेगळं काहीतरी दाखवायचा प्रयत्न केला? वेगळं नव्हतं दाखवायचं मला, काय जे खरं आहे ते दाखवायचं होतं. एका टायमाला माझं पण फुटेज आलंय की मी रोशनच्या अपोजिटला बोलू शकत नाही कारण त्याकडे सिम्पथी कार्ड आहे, ते माझ्या डोक्यात पण होतं. पण एक टाइम असा आला की तो नुसता त्याच कार्डवर पुढे चाललाय आणि बाकीचे चांगली लोक बाहेर चालले, तर कोणीतरी तिकडे बोललं पाहिजे की तो कसा खेळतोय किंवा काय त्याचा गेम स्ट्रॉंग नाही, तो फक्त सिम्पथी कार्ड खेळतोय किंवा तो फ्रंट फुटला येत नाही, फक्त काहीतरी बडबड होते आणि मुद्दे नाही येत त्याच्याकडे. तर हे पुढे आणणं खूप गरजेचं होतं, तेच मी करत होतो. तुला काय वाटतं रोशन याच पॉइंटवर पुढे पण चालणार आणि बाकीचे ते फेस करणार? कारण आता तू नाही आहेस, मग बाकी जसं तुझं मी बोललो की तुझा ग्रुप आहे त्यांना हे फेस करावं लागेल, नॉट ओनली फिजिकली, बट मी बोलेन हा जो मुद्दा तू क्रॉस करत होतास रोशनला, ते आता कोण करणार नाही. ते क्रॉस करायचं पोटेन्शियल मला वाटतं सागरमध्ये आहे. त्याने एकदा बोललं पण होता एका मुद्द्यावरती, जेव्हा त्यांनी रॅशनचा मुद्दा काढला होता त्याच्यात त्याने एकदा ऑपोजिशन घेतलं होतं, त्याला समजवलं होतं. तर ते काम करू शकतात, माझं काम ते पुढे घेऊन जाऊ शकतात, ते फ्रंट फुटला. बाकीचं मला वाटत नाही कोण करेल, कारण विशालची टीम तर सगळे ते त्याच्या साईडनेच आहेत. बाकीचे पण घाबरतात त्याच्याविषयी बोलायला, आणि फिजिकली तर कोणत्या टक्कर देऊ शकत नाही आता, तर कोण त्याच्याशी भिडणार नाही. मोस्टली त्याच्या टीम स्वतःकडे खेचायलाच प्रयत्न करतील, बट कोणीतरी बोलणं गरजेचं आहे आताही.
कारण असं नाही की तो गावाकडून आलाय किंवा काय. सगळेच मेहनत करून येतात, सगळेच एक डाऊनफॉल बघून येतात. तर ते त्यांनी कुठेतरी बघितलं पाहिजे की सगळेच बोलत नाही की मी इकडून आलोय, मी तिकडून आलोय. सगळे आपला गेम खेळतात, सगळे आपले मुद्दे मांडतात, सगळे टाच चांगले खेळतात. तो नेहमी काही पण झालं तो मुद्दा लगेच गोणीवर किंवा कुठल्या त्याच्या बॅकग्राऊंडवर घेऊन जातात. तर ते नाही केलं पाहिजे. हो, हा तेच आहे. शेवटचा प्रश्न, तू टॉप Yes. 3 मध्ये कोणाला बघतोस? टॉप 3 मध्ये मला एक आयुष वाटतो. जर त्याने त्याला एक चान्स भेटलाय, खूप मोठा चान्स भेटलाय आता. कारण तो आज जर मी नॉमिनेट नसतो झालो, एविक्ट नसतो झालो, तर तोच होणार होता. तर त्याला एक खूप भाऊ पण बोलले, जर तुम्ही खूप डेंजर झोन मध्ये आहात, तुम्हाला खूप एफर्ट्स टाकायचे आहेत, तर त्याने एफर्ट टाकले. तर तो विनरची क्वालिटी आहे त्याच्यामध्ये, गुड बॉय आहे तो अजून नीट खेळू शकतो पुढे जाऊन. तर तो मला एक वाटतो. ॲज अ जेंटलमॅन मध्ये राकेश बापट पुढे जाऊ शकतो. आणि तन्वी एक आहे. तन्वी पण खूप चांगला गेम खेळते, दोन्ही साईडने आहे, बट तिच्या हिशोबाने ती करेक्ट चालली आहे. अजून एक प्रश्न विचारतो, हा. एक Yes, yes. बोनस प्रश्न बोनस बघू प्रश्न आपण. विचार. राखी सावंत जात आहेत. तुझं मला काय पण मत टाका आहे? घरामध्ये, मला पण काय असं जायचं. वाटतं, एक आठवडा तरी थांबलो पाहिजे होतो काय? नाही, मला दोन्ही, मला टॉप एकदम फूड पर्यंत जायचं होतं. राखी सावंत ठीक आहे, बट तिच्यासोबत मला एक स्क्रीन शेअर करायची होती. मी आधीपासून बिग बॉसचं जे राखी येते तेवढं मी बघतो बिग बॉस. खूप छान ती एंटरटेन करते लोकांना, सगळ्यांचं ट्रोल करते घरी सगळ्यांना. ते खूप मजेशीर आहे बघायला. ते मला समोरून एक्सपिरियन्स करायचं होतं, बट ते कुठेतरी राहून गेले असं मला वाटतं. थँक्यू सो मच ओंकार आमच्या सोबत बोललो. शेवटचं आमच्या Thank you. प्रेक्षकांना काय सांगशील? तुम्ही मला जेवढं प्रेम दिलंय बिग बॉस मध्ये, तसं प्रेम पुढेही ठेवा. आणि मी तुम्हाला दिसत राहील कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. तसंच प्रेम राहू दे, एवढंच बोलेन. धन्यवाद. थँक्यू सो मच.